प्रचार आम्ही जो केला होता तो भरपूरच चांगला होता, पण आम्हाला जो निकाल अपेक्षित होता तो आता आलेला नाहीये. पण शिवसैनिक जे आहेत ते रडणारे नाहीयेत, लढणारे आहेत. पण का नाही तुम्हाला आणि अपेक्षित रिझल्ट आला? जर प्रचार तुम्ही चांगला केला होता तर रिझल्ट का नाही कुठे अपेक्षित? काल काल रिझल्ट आलाय. आज आज आमच्या सगळ्यांच्या आढावा मीटिंग झाल्या आणि कुठे आपण चुकलोय आणि काय चुकतंय किंवा पुढे काय रणनीती असली पाहिजे. तुमचे प्रमुख त्यासाठी नेते आमचं प्रचारात सगळं का नाही दिसले? मॅडम कसं आहे, जे इलेक्शन जे होतं ते कार्यकर्त्यांचं इलेक्शन होतं आणि शिवसेना हा जो पक्ष आहे ना, हा कार्यकर्ता घडवतो आणि कार्यकर्त्याला नेता बनवतो. आज तुम्ही पाहिलं असेल तर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री म्हणजे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना स्वतः फिरावं लागलं. आज आम्ही कार्यकर्ते निर्माण करायचे, लहानाचे मोठे करायचे आणि यांनी डायरेक्ट ते मांडीवर घ्यायचे. असंच घडत आलेलं आहे. आज पण तुम्ही जर मुख्यमंत्री पाहिलं आणि उपमुख्यमंत्री जर फिरत असतील तर त्यामध्ये चुकीचं काय? आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असताना जर नेते प्रचारात उतरत असतील तर चुकलं काय? चुकलं काय म्हणजे त्यांच्याकडे आता किती कामं आहेत, दुसरी कामं करायला त्यांच्याकडे वेळ नाहीये आणि प्रचार म्हणजे हे फक्त सत्तेसाठी चालू आहे. पण त्यांच्याकडे कामं तर ते पदावर आहेत म्हणून तुम्ही म्हणता कामं, पण मग तुमचे नेते का नाही उतरले? ते कोणत्या कामांमध्ये इतके बिझी होते की कार्यकर्त्यांसाठी उतरताच आलं नाही? नाही, आमच्याकडे सध्या सगळं जुळवाजुळव चालू आहे. जेवढी लोक फुटलेली आहेत तेवढी लोक, जास्तीत जास्त लोक आमच्याकडे कसे येतील किंवा नवीन कार्यकर्त्यांकडे कशा जबाबदाऱ्या देता येतील याच्याकडे आमचं लक्ष चालू आहे. आणि स्थानिक जे नेते होते ते तिकडे कामच करत होते. मुख्यमंत्र्यांकडे एवढी मोठी मोठी कामं आहेत. आज तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अहवाल पोचलेला नाहीये आणि तो अहवाल न पोचल्यामुळे केंद्र सरकारने स्वतः सांगितलेलं आहे, केंद्रीय मंत्री स्वतः बोलतात की अहवाल न पोचल्यामुळे आम्हाला ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट देता आले नाही. हे सगळी कामं आहेत. इकडे मोठे मोठे प्रॉब्लेम्स होतात महाराष्ट्रात आणि तुम्ही जर पाहिलं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिकडे प्रचार सभेत फिरतायत. ज्या कामासाठी त्यांना निवडून दिलेलं आहे ते कामं सोडून ते स्वतःचा पक्ष वाढव म्हणजे जे ते पण ते चुकते कुठे? म्हणजे निवडणुका कशासाठी असतात? निवडणुका पक्षवाढीसाठीच तर असतात, आपले कार्यकर्ते निवडून आणण्यासाठी तर असतात. मग त्यांनी केलं तर चुकलं काय त्यांचं? माझा प्रश्न हा नाहीये की त्यांनी काय केलं, माझा प्रश्न हा आहे की तुमचे नेते का नाही प्रचारात उतरले? तुमच्या नेत्यांना नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका लहान वाटतात का? नाही, असं काही नाहीये. प्रत्येक निवडणूक ही तेवढ्याच महत्वाची असते. पण आमच्या नेत्यांचं असं मत आहे किंवा आमचे नेते काय करतात की ज्या ठिकाणची निवडणूक आहे त्या ठिकाणी एक नवीन नेता निर्माण करतात आणि तिकडनं ते काम चालतं.